राहाता तालुक्यातील नांदूर गावात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत नाल्याच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना शालीनताई विखे म्हणाल्या, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली असून या योजनेतून गावातील ओढे आणि नाले खोलीकरण केले जात आहे। पावसाळ्यात पाणी साठवण्यास मदत होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। या प्रकल्पासाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून खोलीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र बोरसे, मंडल कृषी अधिकारी रमेश चोपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी सरपंच प्रीतम गोरे, उपसरपंच सुदर्शन पारखे, पुरुषोत्तम गोरे, दत्तात्रय गोरे, दिलीप यादव, भरत गोरे, राजेंद्र गलांडे, अर्जुन गोरे, उद्धव यादव, भाऊसाहेब भदे, गजानन ढोक चवळे, अर्जुन यादव, साहेबराव घोरपडे, विशाल शेडगे, विशाल गोरे, कारभारी यादव, भीमराज यादव यासह नांदूर खुर्द आणि नांदूर बुद्रुक येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी युनुस इनामदार, ममदापूर। गावामध्ये नांदूर या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान 2.0 या योजनेअंतर्गत नाला खोलीकरण कामाचे जे आपले काम त्या ठिकाणी मंजूर होतं, नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण नांदूरमध्ये 2 खोलीकरणाची कामं त्या ठिकाणी प्रस्तावित केली होती। त्या खोलीकरणाच्या कामाचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी आपले जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मान्य विखे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या खोलीकरणाच्या कामाचे आपले 2 गट आहेत मॅडम। त्याच्यामध्ये साधारणतः हा जो गट आहे तो 250 मीटरचा आहे लांबीचा। त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 5600 घनमीटर हे आपण काढणार आहोत, 1.25 मीटर खोलीचा। त्याच्यामध्ये आपल्याला 5.7 TMC पाणी साठा त्या ठिकाणी एकदा भरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। असं जर 2-3 वेळेस भरलं तर साधारणतः 15 ते 16 TMC पाणी TCM पाणी आपल्याला त्या ठिकाणी अडवता येईल। ह्याच धर्तीवरती आपला गट नंबर 2चा एक बंधारा आहे पलीकडल्या साईडचा, तर त्याची जवळजवळ 200 मीटरचा तो आहे। त्याची रुंदी जरा जास्त आहे, मोठा आहे तो, त्याच्यामुळे त्याचं साधारणतः 50 मीटरची त्याची रुंदी आहे आणि त्याचं 11 TCM पाणी साठा त्या ठिकाणी होत आहे। ह्या धर्तीवरती आपले तालुक्यामधले 24 गावं जलयुक्त शिवारमध्ये आहेत। त्याच्यामध्ये 8 गावामध्ये साधारणतः 19 कामं आपण नाला खोलीकरणाचे कृषी विभागाच्या मार्फत आपण घेतली आहेत साहेबांच्या माध्यमातून। त्याची किंमत साधारणतः 75 लाखाच्या दरम्यान आहे आणि स्पेशली म्हणजे 24-25मध्ये दादांनी सुचवलं होतं की 50 लाखाचे कामं आपण खोलीकरणाचे किंवा जलसंधारणाच्या संदर्भातल्या DPDC मधून सुचवावे। त्या धर्तीवरती आपण 3 गावामध्ये हे कामं आपण सुचवलेले आहेत। त्याच्यामधले केलवड, पुंतंबा आणि रुई। तर त्या रुईचे जे कामं आहेत मॅडम ते आता पूर्णत्वाच्या ह्याला आहेत 3 काम।